ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। राधे राधे। नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कसे आहात मग सगळे? मजेतच असाल। आपले व्हिडिओज पाहताय ना? तरी मी आज तुमच्यासाठी सर्व पितृ अमावस्या काय असते, या दिवशी कोणाचे माळ घालावे व विशेष उपाय याबद्दल व्हिडिओज घेऊन आली आहे। तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा। चातुर्मासातील पितृपक्षाचा काळ सुरू आहे। पितृपक्षाची सांगता होत असून 2 ऑक्टोबर 2024 सर्व पितृ अमावस्या आहे। वर्षभरात येणाऱ्या अमावस्यामध्ये सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व आहे। शिवाय यंदा सर्व पितृ अमावस्येला सूर्यग्रहणही आहे। त्यामुळे या सर्व पितृ अमावस्येचे महत्त्व अधिकच वाढले आहे। सूर्यग्रहणाचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड आहे, तरी तोही पहा। सर्व पितृ अमावस्येला ज्यांना तिथी माहीत नसेल अशा पितरांचे त्या दिवशी महाळ घालतात। सकाळी लवकर उठून नित्यक्रम करावा व स्वच्छ पाण्याने अंघोळ करावी व स्वच्छ कपडे घालावीत व सूर्यदेवांना जल अर्पण करावे व तर्पणही करावे। तांब्या तांब्यात पाणी व काळे तीळ घ्यावे व ते मिश्रित पाणी हे दक्षिण दिशेला तोंड करून ते पाणी अर्पण करावे, यालाच तर्पण असे म्हणतात। या दिवशी नैवेद्यासाठी हा सात्विक स्वयंपाक करावा। स्वयंपाकासाठी पुरणपोळी, खीर, भजी, तळण, कढी, वडी व भेंडी करावी। एवढे सगळे जमत नसेल तर नुसता दही भात ही चालेल। या दिवशी नैवेद्यामधील गाईला, कुत्र्याला, मुंग्यांना देवघरात व छतावरचा नैवेद्य काढावा व तो त्यांना खाऊ घालावा। छतावरती नैवेद्य हा 12च्या पुढे व 1च्या आत ठेवावा व देवघरातही नैवेद्य दाखवावा व ज्यांना पितर म्हणून जेवायला बोलवले असेल त्यांनाही जेवू घालावे व त्यांचा शुभ आशीर्वाद घ्यावा व या दिवशी ब्राह्मणांना जेवू घालावे व त्यांना दानधर्म व दक्षिणाही द्यावी व त्यांचाही शुभ आशीर्वाद घ्यावा व या दिवशी श्रीमद भागवत कथेतील 11वा व 18वा अध्यायाचे पठण करावे। याचा व्हिडिओ पण आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड आहे, तरी तोही पहा व ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जमेल तेवढा मंत्र जप करावा व या दिवशी पिंपळाच्या झाडाचीही विधिवत पूजा अर्चना करावी व सायंकाळी झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व झाडाचाही शुभ आशीर्वाद घ्यावा। दिवा लावताना आपल्या पूर्वजांना मात्र स्मरण करायला विसरायचे नाही। असे केल्याने आपले पूर्वज आपल्यावर खुश होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देतील व पितृदोषातून आपली मुक्तीही होईल व आपल्याला सुख, समाधान, ऐश्वर्य व संतान प्राप्तीही होईल। तरी आपण आज विशेष उपाय बघूयात। पहिला उपाय, सर्व पितृ अमावस्येला रात्री काळ्या कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घालावी। जर कुत्र्याने त्वरित पोळी किंवा भाकरी खाल्ली तर समजून जावे की आपल्या शत्रूंचा व विरोधकांचा नाश होणार आहे। तसेच या दिवशी सात्विक जेवणच करावे। दुसरा उपाय, या दिवशी घरातील ईशान्य दिशेला गाईच्या तुपाचा दिवा लावा। त्यामध्ये वात ही लाल रंगाची घालावी व दिव्यात केशर किंवा काळे तीळ घालावी व तो दिवा तिथेच लावून ठेवावा। याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल, कर्जातून मुक्ती होईल। तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। राधे राधे।